नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक इंडिकेटरचं सेटअप बघणार आहे। आता बऱ्याच जणांना काय वाटतं, तर इंडिकेटर म्हणजे लॅगिंग इंडिकेटर जे वेळ होऊन गेल्यानंतर सिग्नल प्रोव्हाइड करतं। तर असं तसं बरेच काही गोष्टी आहेत। तर ज्या लोकांना इंडिकेटर कसं वापरायचं हे माहीत नाही आहे, तर मी वरती आय बटनवरती लिंक दिलेलं आहे। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असं माहिती दिलेलं आहे की तुम्ही इंडिकेटर वापरायचं पद्धत कसं आहे, कुठल्या पद्धतीने तुम्हाला इंडिकेटर वापरायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट बघता येईल, म्हणजे रिझल्ट मिळेल तुम्हाला। असं नाही की इंडिकेटरमध्ये बाय दिलं म्हणून बाय करायचं, सेल दिला म्हणून आपण पोट बाय करायचं, असं नाही करायचं आपल्याला। तर प्रॉपर इंडिकेटर ह्याचा वापर कशा प्रकारे करायचं तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तुम्ही जर व्हिडिओ बघितलेला नसाल तर नक्कीच व्हिडिओ बघून घ्या, एकदम छान त्यामध्ये मी समजून सांगितलेलं आहे की इंडिकेटर कशा पद्धतीने वापरायला पाहिजे। तर आज चला अशाच प्रकारे एक इंडिकेटरची माहिती तुम्हाला देणार आहे। तर सर्वात आधी मी इथं काय करणार आहे, आपण सुरुवातीला पूर्ण ॲनालिसिस वगैरे म्हणजे जे काय आपण आता माहिती देणार आहे की तुम्ही ट्रेडिंग कसा करायचा, तर त्याची माहिती मी अगोदर देणार आहे आणि नंतर आपण जे इंडिकेटर घेणार आहे त्याची पण माहिती तुम्हाला देणार आहे। त्याचे काही सेटिंग्स वगैरे जे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस वगैरे करायचं आहे तर ते पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यासाठी काय करा, व्हिडिओला स्किप न करता बघा। स्किप केलं तर तुमचं कुठलंही पार्ट मिस झालं तर तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे व्हिडिओला स्किप अजिबात करू नका। तर याच्यामध्ये सर्वात आधी आपण बघूया बाय सेलचं इंडिकेटर आपल्याला कसं वापरायचं आहे आणि काय वापरायचं आहे। तर या ठिकाणी आपण आता बघू शकतो, तर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, बायचं सिग्नल दिलेलं आहे। तर आपल्याला बाय कधी करायचं आहे, हे जे ब्लॅक कलरचं लाईन दिसतंय तुम्हाला, हे जे लाईन आलेलं आहे ब्लॅक कलरचं, तर ते ब्लॅक कलरचं लाईन आणि इथं बायचं सिग्नल मिळालं आणि या ब्लॅक कलर लाईनच्या वरती जर कॅन्डल्स असतील, हिरवा कॅन्डल म्हणजे काय, कॅन्डल्स म्हटलं तर काय, प्रॉपर ह्याच्यावरती क्लोज झालेलं पाहिजे, प्रॉपर ह्याच्यावरती क्लोज झालेलं पाहिजे। समजलं? एकदम सिंपल पद्धतीनं सांगतोय मी तुम्हाला। एक तर तुम्हाला पहिलं बायचं सिग्नल आणि त्यानंतर बघायचं आहे या काळ्या लाईनच्या वरती कॅन्डल क्लोज झालेलं पाहिजे। क्लोज झाल्यानंतरनं ज्या कुठल्या कॅन्डलवरती अशा प्रकारे क्लोज झाल्यानंतर त्या कॅन्डलचं हाय ब्रेक करेल तिथं आपल्याला सिंपल काय करायचं आहे, कॉल बाय करायचं आहे। कॉल बाय केल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, SL जे लावायचं आहे तर ते SL जे आहे ते या ब्लॅक लाईनच्या खालीच लावायचं आहे आपल्याला, जे की तुम्हाला इथं ब्लॅक लाईन दिसतंय। जर तुमची एंट्री जर बघितलं इथं जर राहिलं समजा या कॅन्डलच्या हायवरती, तर त्याच्यानंतर तुम्हाला SL इथं लावायचं आहे, म्हणजे ह्या ब्लॅक लाईनच्या खाली। आणि मार्केट बघू शकताय एकदम वरच्या साईडला चांगल्याचपैकी मुवमेंट इथं दिलेलं आहे। तशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, सेल साईडला तुम्हाला त्याच पद्धतीनं वापर करायचं आहे। आता बरेच जण म्हणतील की इथं सेल दिलं आहे पण मार्केट मुवमेंट दिलेलं नाही आहे, तर नीट बघा, कॅन्डल इथून आपल्याला काय केलेलं आहे, सेलचं सिग्नल प्रोव्हाइड केलं आहे आणि इथपर्यंत कॅन्डल आलेलं आहे। जर आपण बघितलं ह्याचं इथून जर बघितलं, आता इथं बघा इथून काय केलेलं आहे, इथं जर आपण सेल सिग्नल म्हणून आपण बाय केलं पुट बाईंग, तिथून जर बघितलं आणि इथं खालीपर्यंत आलेलं आहे जवळपास किती, आता इथं बघितलं 54,088, 54,088 ते इथपर्यंत जर आपण बघितलं 54,147, जवळपास 50 ते 60 पॉईंटचं मुवमेंट आहे। तर हे सेल साईड म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी एवढं छोटं मोठं, तर टार्गेट तुम्हाला सांगतोय, SL सांगितलो आहे, एंट्री सांगितलो आहे, टार्गेट काय करायचं आहे तुम्हाला, तर टार्गेट काय करायचं, जर तुम्ही ही निफ्टीमध्ये ह्या स्ट्रॅटेजी वापरत असाल तर निफ्टीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त चार्टवरचे 20 पॉईंट घ्यायचे आहे, म्हणजे त्याचं प्रीमियम किती होणार, अर्धा केलं तर त्यामध्ये डेल्टा 0.5 म्हणलं तर 10 रुपये तुमचं प्रीमियम वाढतोय। तर तुम्हाला 10 रुपयाला पण नाही आहे, फक्त आणि फक्त 5 रुपये, कारण की आजचं ही स्ट्रॅटेजी जी आहे आपण याला स्कॅल्पिंग म्हणून वापर करणार आहे। आणि स्कॅल्पिंग कसं असतोय, कमीत कमी पॉईंटमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपण त्यामधनं एक्झिट करावं लागतं। तर याच्यामध्ये लॉट साईज जे असतं तुम्हाला, तर लॉट साईज तुम्हाला जास्त घ्यावे लागतील, कारण स्कॅल्पिंग करायचं आहे तर लॉट साईज वाढून कमी वेळेमध्ये आपल्याला मोठा प्रॉफिट घेता येईल। तर ह्याच्यामुळं तुम्ही काय करू शकताय, या छोट्या मोठ्या इथं जे दिसतं तुम्हाला, इथून पुट बाय केलं इथपर्यंत जर इथून एक्झिट केलं आपण, तर एवढ्यामध्ये पण तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं। हे मोठं रॅली खायचं गरज नाही आहे तुम्हाला, ते जर इतकं मोठं रॅली खायचं असेल तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे,
इथून आता कॅन्डल वरती झाला, इथं खाली बायचं पण सिग्नल दिलं. इथून जर तुम्ही काय केलं, कॉलमध्ये एंट्री केलं, तुमचा SL इथं लागणार आहे. मार्केट जर इथपर्यंत गेलं, इथलं SL काय करायचं, सिम्पल इथं आणून प्लेस करायचं आहे. मार्केट इथं गेलं, इथलं काय करायचं, इथं आणून प्लेस करायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही SL ट्रेल करून तुम्ही जास्तीत जास्त टार्गेट घेऊ शकताय. किंवा स्कॅल्पिंग करायचं म्हणलं तर काय, शॉर्टमध्येच तुम्ही जास्तीत जास्त ट्रेड करून कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रॉफिट घेऊ शकताय. तर हे झालं बाय आणि सेलचं, तुम्हाला दोन्ही डिटेल सांगितलेलं आहे. अजून एक पण थोडक्यात बघूया या ठिकाणी. इथं पण तुम्हाला बायचं सिग्नल प्रोव्हाइड झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं, बायचं सिग्नल कॅन्डल्सवरती आहे, पण मार्केट काय केलेलं आहे, साईडवेज गेलेलं आहे. आपल्याला काय करायचं, कॅन्डल जर अशा प्रकारे आजूबाजूला जास्तीत जास्त वेळ जर बनत राहिले तर आपल्याला त्यामधनं लगेच काय करायचं आहे, एक्झिट करून टाकायचं आहे. म्हणजे जास्त वेळ जर आपण थांबलात तर डीकेमुळं आपला लॉस होऊ शकतो बरं का. आणि हे कॅन्डल जे आहे, प्रत्येक कॅन्डल हे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर येते. तुम्ही बघू शकताय 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर ठेवलं आहे. म्हणजे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर एक 4-5 कॅन्डल बनले, 20-25 मिनिट झालं, तर आपण समजून घेऊया हे साईडवेज झालेलं आहे. त्यामधनं जेवढ्यात का होईना का कमीत कमी लॉसमध्ये आपण बाहेर पडायचं आहे. आणि एखाद्या वेळेस जर समजा आता इथं बघा काय झालेलं आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता इथं सेलचं सिग्नल कसं घ्यायचं तुम्हाला पुढचं बायचं सांगितलेलं आहे. बायचं सिग्नल आणि या ब्लॅक लाईनच्या वरती जर कॅन्डल राहिले तिथून बाय करायचं आणि त्या लाईनच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, SL लावायचं आहे. आता सेलचं सिग्नल मिळालं, कॅन्डल्स ह्या काळ्या लाईनच्या खाली असलं पाहिजे. आता इथं सेलचं सिग्नल या ठिकाणी मिळालं तुम्हाला. पहिलं कन्फर्मेशन ब्लॅक लाईनच्या खाली आहे, म्हणजे ह्या कॅन्डलला तुम्हाला सिग्नल मिळालं आहे. आणि जर समजा तुम्ही इथून एंट्री केलं पुट बाईंग आणि आपल्याला SL कुठं लावायचं आहे, तर या ब्लॅक लाईनच्या वरती आपल्याला SL लावायचं आहे. आता बरेच जण म्हणतील की इथं SL हिट झालेलं आहे. आपलं नीट जर बघितलं, हे काढलं सगळं, तर इथं आपलं SL हिट झालेलं आहे. मग SL कसं आहे, प्रॉपर असं नाही की कुठलीही स्ट्रॅटेजी 100% काम करते म्हणून तुम्ही काय करा, जिथं कुठं पण तुम्ही बाय करताय किंवा पुट बाय करताय किंवा कॉल बाय करताय, त्याला SL मात्र नक्कीच लावून ठेवा. नाहीतर काय होईल, याच्यामध्ये अशा एखाद्या मोठं कॅन्डल एका झटक्यात तुमचं SL ओढून टाकेल. जर तुम्ही नाही लावलेलं असणार तर त्यामध्ये काय होईल, मोठा लॉस होऊ शकतो. म्हणून तुम्ही काय करा, किती काय होईना का SL मात्र कंपल्सरी. म्हणजे SL जर लावलं तर इथंच आपण एक्झिट करतो, SL नाही लावलं तर इथपर्यंत जातो आपण, मग मोठा लॉस होऊ शकतो. SL लावलं तर इथंच ऑटोमॅटिकली एक्झिट करेल. तर हे कॉल आणि पुट दोन्ही साईडचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरं का. अजून एकदा थोडक्यात डिटेल सांगायचं म्हणलं तर काय, या ब्लॅक लाईनच्या खाली कॅन्डल्स असले पाहिजे, सेलचं सिग्नल प्रोव्हाइड झालेलं पाहिजे आणि त्यानंतरनं कॅन्डलवरती एंट्री झाल्यावर त्या ब्लॅक लाईनच्या वरती SL लावायचं. हे झालं पुटसाठी. आणि कॉलसाठी म्हणलं तर काय, हे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता सुरुवातीचं इथं काय थोडक्यात सांगतो मी. आता बायचं सिग्नल मिळालं, पहिलं कन्फर्मेशन ब्लॅक लाईनच्या वरती आहे, दुसरं कन्फर्मेशन जिथून एंट्री घेतो त्या ब्लॅक लाईनच्या खाली आपल्याला SL लावायचं आहे. टार्गेट तुम्हाला स्कॅल्पिंगच्या हेतूने बघायचं आहे, मोठ्या टार्गेटच्या अपेक्षा करू नका बरं का. तर आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगतोय मी. आता हे झालं कॉल आणि पुट कसं बाय करायचं. ह्याच्यामध्ये तर तुम्ही अजून काही गोष्टी ॲड केलात, जसं की तुम्हाला सांगितलं. आता मी या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस कॉल बाय करताय तर त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला पहिलं तर मार्केटमध्ये ट्रेंड चेक करायचं आहे. पहिलं ट्रेंड. दुसरं काय करायचं, तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स बघायचं आहे किंवा चेंज इन OY डाटा बघायचा आहे. चेंज इन म्हणजे CIO, चेंज इन OY डाटा तुम्हाला बघायचा आहे. या 4 गोष्टी जर तुम्ही बघितलं, कन्फर्मेशन. एक तर ट्रेंड काय, जर समजा अप ट्रेंड असेल आणि त्यामध्ये आपण काय करणार, कॉलचं सिग्नलला बघणार आहे. थोडक्यात डिटेलमध्ये सांगतोय, नीट लक्ष द्या. आता इथं जर मार्केट अप ट्रेंडला असेल तर आपण फक्त काय करायचं आहे, कॉलचा विचार करायचा आहे. आणि त्यामध्ये दुसरं कन्फर्मेशन म्हणजे काय, जर मार्केट थोडं खाली पडलं आणि तिथे एक सपोर्ट घेतलं, तिथून जर आपण कॉल घेतलं तर तिथून वरती जाण्याचे चान्सेस आहे. दुसरं कन्फर्मेशन. आणि त्यानंतरनं आपल्याला बघायचं आहे चेंज इन OY डाटा बरं का, ते आपल्याला बघायचं आहे. काही गोष्टी असं जर आपण बघितलं, कन्फर्मेशन केलं आणि अप ट्रेंड असेल तर आपल्याला पुट बाय करायचं नाही, कॅन्सल करायचं त्याला. आणि जर मार्केट डाऊन ट्रेंड असेल,
जर समजा मार्केटचा ट्रेंडच डाऊन आहे, मग त्यावेळेस आपल्याला सेल सिग्नल कधी मिळतं तेव्हा काय करायचं, तुम्हाला PE बाय करायचं आहे. डाऊन ट्रेंडमध्ये PE बाय करायचं आहे. एक तर ट्रेंडचं पहिलं कन्फर्मेशन आणि दुसरं म्हणजे काय, मार्केट कुठं तर वरती गेलं आणि एखादं रेजिस्टन्स फेस केलं आणि तिथून जर आपण पुट बाय केलं तर खाली जाऊन आपलं टार्गेट हिट करण्याचे चान्सेस आहे. हे दुसरं कन्फर्मेशन. आणि तिसरं म्हणजे काय, आपल्याला एखादं काय बघायचं आहे, रेजिस्टन्स बघायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला बघायचं आहे चेंज इन OI डाटा. चेंज इन OI डाटा आपल्याला बघायचा आहे. या 2-4 गोष्टी तुम्ही जर बघितलं आणि ह्याच्यावरती जर अभ्यास केला तुम्ही व्यवस्थितपणे आणि जसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला त्या हिशोबानं तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलं तर आपण कसं वापरायचं आहे इंडिकेटर याचं योग्य ते माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नक्कीच जाऊन बघा. आता आपण बघूया इंडिकेटरचं सेक्शन. इंडिकेटरमध्ये जायचं आहे तुम्हाला. तर आता इथं FXमध्ये येतो आहे मी. FXमध्ये तुम्हाला काय टाईप करायचं या ठिकाणी CHA. तर इथं बघताय तुम्हाला इथं वरती दिसतंय, तर इथं दिसत असेल तुम्हाला. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तर इथं नाव बघताय तुम्ही कॅन्डल आयर एक्झिट एव्हरग्रेड. तुम्हाला हे पहिलं इंडिकेटर घ्यायचं आहे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं कुठलं घ्यायचं आहे बरं का. हे झालं पहिलं. आणि दुसरं म्हणजे काय, Z आणि L. आता Z आणि L टाकल्यानंतर ना ह्याच्यामध्ये काय आलं, तर इथं बघू शकताय Z0 लॅग LSMA म्हणजे काय, ZLSMA 0 लॅग SMA व्हेरीफाईड. तुम्हाला हे दुसरं इंडिकेटर घ्यायचं आहे. तर हे झालं. मी दोन्ही इंडिकेटर ऑलरेडी मी घेतलेलं आहे. तर पहिला आपण बघूया कॅन्डल आयर एक्झिट जे बघितलं त्याची सेटिंग बघूया. इनपुटमध्ये यायचं आहे. इथं जे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये, तर इथं ATR पिरियड किती का असे नका 1 ठेवायचं आहे. ATR मल्टिप्लायर ठेवायचं आहे, 2 ठेवायचं आहे तुम्हाला बरं का. आता हे झालं. याच्यामधून यायचं तुम्हाला स्टाईलमध्ये काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी बंद करून ठेवा. तुम्ही इथं बघत असेल मी स्लाईड करत आहे. फक्त बाय लेबल एकच तुम्ही चालू ठेवू शकताय आणि त्यानंतर थोडं खाली गेलं सेल लेबल, बाकीचं सगळं अनटिक करून टाका आणि खाली सरकवायचं सगळ्या गोष्टी बंद करून टाका, म्हणजे अनचेक करून टाका. फक्त 2च चालू ठेवायचं आहे, एक तर सेल लेबल आणि एक बाय लेबल. तर हे झालं पहिलं सेटिंग, एवढंच आहे. तर हे झाल्यानंतर ना आपल्याला जे 0 लॅग LSMA जे आहे दुसरं इंडिकेटर त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. इनपुटमध्ये यायचं आहे याच्यामध्ये. आणि इथं जे तुम्ही बघताय याच्यामध्ये लेंथ 50 करायचं आहे. इथं किती काय असे नका 50 करा. ऑफसेट हे 0ला 0च राहू द्या. आणि याच्यामध्ये स्टाईलमध्ये यायचं आहे. इथं जिथं कुठलं पण कलर असे नका या ठिकाणी. तर तुम्हाला त्याला काय करायचं आहे, ब्लॅक करून घ्यायचं आहे. तर हे झालं दुसऱ्या इंडिकेटरची सेटिंग. तर पूर्ण डिटेलमध्ये मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. बस तुम्ही ह्याच्यावरती काय करा, 15 दिवस बॅक टेस्टिंग करा, अभ्यास करा. इंडिकेटर कसा वापरायचा हा व्हिडिओ मात्र नक्कीच चेक करा, कारण की तो खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. की इंडिकेटर बरेच जण म्हणतात लॅगिंग आहे, मार्केट होऊन गेल्यानंतर न दाखवत आहे सिग्नल असं म्हणत आहे. पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला कसं वापरायचं आहे ते तुम्ही बघू शकता, इंडिकेटर कसा वापरायचा. आणि शेवटचं इथं सांगायचं म्हणलं तर काय, हे जे मी कॅन्डल्स दाखवतोय हे नॉर्मल कॅन्डल नाहीत. तर हे कुठलं आहे, हॅकेनसी कॅन्डल आहे. आता इथं बघितलं आपण कॅन्डल टाईपमध्ये गेलं तर इथं कॅन्डल टाईपमध्ये बघितलं कॅन्डल आपलं नॉर्मल कॅन्डल इथं आहे. आता तुम्ही बघितलं बघा कॅन्डलची सेटिंग पूर्णपणे चेंज झालेलं आहे. जर तुम्ही हॅकेनसी ठेवायचं असेल तर हॅकेनसी कॅन्डल ठेवू शकताय, किंवा तुम्ही नॉर्मल कॅन्डल ठेवायचं असेल तर नॉर्मल कॅन्डल. फक्त काय फरक, हॅकेनसी कॅन्डलमध्ये हे जे ट्रेंड दिसतं आहे याच्यामध्ये जे लाल आलेलं आहेत तर ते लाल येत नाही आहे. जसं ट्रेंड वरच जाणार आहे ते सगळ्या कॅन्डल जे आहेत ते फक्त तुम्हाला ग्रीनच देणार आहे. आणि जर मार्केट पूर्ण खालीच जर पडत असेल तर त्याच्यामध्ये सगळे कॅन्डल तुम्हाला रेडच दाखवणार आहे बरं का. तर हॅकेनसी वापरा किंवा साधा वापरा, पण नक्कीच याच्यावरती अभ्यास मात्र नक्कीच करा. कारण की व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवते, बाकी तुमच्या मर्जी तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल नॉलेजसाठी बनवते. चला मित्रांनो, अपेक्षा करतो भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच मित्रांनो.